आमच्या पुढे रडायच्या, माझी बायको रात्रभर रडायची. पण रडणं मागं ठेवलं, पण मात्र तुमच्या खांद्याला खांदा लावला शिवरायांचा सुपुत्र लढला सुद्धा आणि जिंकला सुद्धा आपल्या सर्वांच्या. काही लोक म्हणतात ढोंग आहे, चेष्टा आहे. ज्या लोकांनी आयुष्यभर खूप श्रीमंती पाहिली ना त्यांना नाही करणार गरिबी कशाला मानतात, त्याला नाही करणार वेदना कशाला मानतात. माझ्या वडिलांना पॅरेसच चालणार. आमच्या बाबूदास वाघ यांनी माझ्या वडिलांचे 1 महिना मॉलिश केलं. त्याला जवळजवळ 4 वर्ष झाले मी बाळदासला अजून त्या कामायचं त्याच्या कष्टाचा अजून 1 रुपया देऊ शकलो नाही. पण माझ्या मनाला ते सण राहिली. कोणाची? माझ्या बाळदासने काम केलं. अशाशी माणसं माझ्या आयुष्यात, मी त्याचा कष्टाचा पैसा देणार, पण त्या बिचाराने आजपर्यंत शरद सूर्य तोडण बघून कधी 1 रुपयाला सुद्धा मागायला आलं नाही. माझ्या वडिलांची सेवा बाळदास वाघने केली. तुम्हाला सांगतो हा मी इथे ह्या भावना असतात आमच्या. मी प्रत्येक माणसाला कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला असं वाटतं आमची नजर फिरत नाही प्रत्येक माणसावर. प्रत्येकाचे उपकार मी लक्षात ठेवतो. हा जो आहे ना पंकज 1 रुपया कधी मागितला नाही. लाखो रुपये खिशात घालवले. कदाचित कर्जबाजार झाला असेल एक लक्षातला, पण अख्खा बेल्लाचा गट कोणी सांभाळला असेल तर त्या पंकज कचरी सांभाळला. दुसरा दुसरा वाघ बसलाय माझा, त्याचं नाव आहे सुदर्शन शिंदे. म्हणत आता तुम्ही नका अंगावर इलेक्शन. कोट्याने पैसे जाते. गणपती मंडळाला 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. अवी काही इलेक्शनची पद्धत झाली? आपण तुम्ही आयुष्य काढलं राजकारण, काही पद्धत झाल्या? या कोणत्या पद्धती, कोणत्या निवडणुका होत चालल्या तुम्ही आमच्या छत्रपती शिवरायांच्या? काय अधिकार तुम्हाला अशा निवडणुका लढवायच्या? कुणाच्या दशकेला जायचं नाही, कुणाच्या झळीत जायचं नाही, जिथं प्रश्न जिथं बैठ झाले तिथं जायचं नाही. आम्ही जे गोरगरिबाचे डोळे पुसायचे नाही, कुणाच्या बांधावर जायचं नाही आणि नुसतं जवळ बोलायचं शरदादाच आहे आजपासून नाही करायचं. हे 2 लाख कोणत्या पद्धतीने निवडणूक आहे? पण तुम्हाला मी सांगू, माझ्या कार्यकर्त्याने वडेपाव खाले हो, पण शरद सोडला आमदार केले. लोकांच्या जेवणावळ्या चिकन मटन दही माझा कार्यकर्ता जिंकला नाही, थांबला नाही, वाकला सुद्धा नाही आणि तो मोडला सुद्धा नाही. कारण माझा तो जिंकला आहे, तो माझा कार्यकर्ता. कशा निवडणुका केल्या त्या लोकांनी? हे अशी निवडणूक कुठे असते का? प्रत्येकाचा पैशामध्ये मोल केला, प्रत्येकाचा पैशात मोल. आज एक नेता मला भेटायचा, दादा आम्ही तुमच्या बरोबर 2 दिवसांनी बघतोय त्याच्या व्यासपीठावर. असंच गेलं तो, असंच गेलं. काहीतरी ठरलं असेल ना, काहीतरी तुम्ही केलं असेल ना एकमेकांबरोबर. मला नाही माहिती काय केलं, पण का आबरू तुम्ही शिवभूमीची आबरू का विश्वत आणली? काय अधिकार आहे माझ्या सर्वसामान्य मतांच्या लोकांना तुम्हाला त्या ठिकाणी धक्का पोचवायचा? काय अधिकार? ही निवडणूक अतिशय एवढ्या खालच्या देवाला एक मंडळी सहित घेऊन गेली. बघा, पैसा किती जरी असला तरी मस्तक मात्र जागेवर असावं लागतं. आणि मला असं वाटतं की दिल्लीचा तंत्र केवढाही जरी मोठा होता, पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या युक्तीपुढे मात्र नेहमी दिल्लीला झुकावा लागलेला आहे. आज ती लढाई झाली, सर्वसामान्यांची लढाई झाली. मला घ्यायला कोण आलं? हेलिकॉप्टर का आलं? शरद सोनचा सन्मान नव्हता तो, मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं. ते म्हणले अरे बाबा 2 पवारांचे मोठमोठे खेळाडू, मोठमोठे लोक, 2 पवार, एक मोठे पवार एक छोटे पवार, आणि त्याच्यातून ही सीट तू काढली, तुझ्या कार्यकर्त्यांनी काढले, छत्रपती शिवरायांची सीट काढली. साहेबांनी सन्मान केला तुमचा, या मातीचा, या शिवभूमीचा. मी हेलिकॉप्टर मध्ये बसलो, पण मी कसा रडत होतो. 5 दिवस मला 5 स्टार हॉटेलला ठेवलं. सगळे लोक मला बघायचे का पायामध्ये चप्पल नाही माझ्या. सगळे मला म्हणजे काय प्रकार आहे? मी म्हटलं शब्द दिले माझ्या जनतेला,
जोपर्यंत बळगंगेच्या माथ्यावर परत जात नाही, माझ्या गावाच्या चरणावर माथा टेकवत नाही, तोपर्यंत पायात पुन्हा पादतळ घालणार नाही. जे बोललो तेच करून दाखवायचं. आमची बायको झाली नाही. परवा एक मोठी घटना घडली आमच्या कुटुंबामध्ये. नेता कधी सांगत नाही, बोलत नाही, डोळ्यामध्ये कधी आश्रू करत नाही, कारण मी तुमचा पालक केला. भावना तुम्हाला असतात, अडचण तुम्हाला असतात, अडचणी मला पण असतात, भावना मला पण आहे, पण आम्हाला व्यक्त होत आहे. आम्हाला तो अधिकार नाही. छत्रपती शिवाजींनी सांगितले आपल्या भावना कधी व्यक्त करायच्या असतात, त्या हृदयाशी कवटळून ठेवायच्या असतात. पण आज सांगतो, माझी बायको म्हणली मला, लोक विचारते की बंधन निवडणूक कुठे तर आम्ही महिलांमध्ये निवडणूक होत्या, आता गेल्या का मुंबईला? नाही, तसं नाही. त्याचं उत्तर करून देत राहू नये म्हणून देतो, नाही तर मी कधी देत आयुष्यातही देत नाही. 2 दिवसापूर्वी मला एक नातू आहे, माझ्या मोठ्या मुलीला कन्यादातेला मुलगा झाले, तुम्हाला माहित आहे. आणि तो 9 महिन्याचाच आहे, आताशी लहान होता. त्याला तो गावी आला होता मतदानाला, माझ्या मुलगी आली होती दोन्ही मतदानाला. एक कॅनडावर आली मतदानाला, खास पप्पांना मतदान करायचं. मतदान केल्याने 2 दिवस थांबले आणि थंडी एवढी वाढली, त्या मुलाला सहन झाली नाही गावची थंडी. आणि त्या थंडीमध्ये त्याला प्रचंड ताप आला, हाय टेम्परेचर झालं. आणि त्याच्या डोक्यामध्ये एवढा ताप केला का त्याला आता फिट मागे फिट आली, आकडे बसली, त्याची दातकडे बसली, त्याच्या तोंडातून फेस आला. आम्ही मुंबईला त्याला डायरेक्ट ऍडमिट केलं, आयसीयू बोलवली, गाडी बोलवली, आयसीयू मध्ये ऍडमिट केलं. आजही गेले 2 दिवस, एक दिवस मी संपूर्ण आमचा कुटुंब जागा होतो. एक अन्नाचा कण नाही खाला, म्हणून तो लहान आहे. त्याच्या सगळ्या अशा 4ही बाजूला व्हेंटिलेटर लावल्यात, जिथं 7-8 गाड्या लावल्या. आम्हाला